रोज सिव्हिल हॉस्पिटल येथे कोणत्या नाही कोणत्या कारणानिमित्त नाश्ता वाटप होत असतो, तरी आजची सेवा अल कविया नूरा कय्यूम मुजावर तिला प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। अल कवियाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिचे आई वडील यांनी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे आलेल्या गरजू रुग्ण व त्यांच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांना सकाळचा शिरा व उपीट नाश्ता वाटप करून त्यांचा वाढदिवस इथे साजरा केला। समाजासाठी उपयुक्त आणि गरजूंना मदतीचा हात देणारा हा उपक्रम खरोखरच एक प्रेरणादायी आहे। वाढदिवस म्हणजे केवळ आनंद साजरा करणे नव्हे, तर तो आनंद इतरांसोबत वाटणे हे या कुटुंबाने आपल्या कृतीतून दाखवून दिले। अशा सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले। अल कविया बाळाला उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा। तिचे आयुष्य आनंद, प्रेम आणि सेवाभावी भरलेले राहो हीच आमच्या सर्व टीमकडून सदिच्छा। आणि आमच्या ही सेवा रोज इथे होत असते, तरी या सेवेसाठी भरपूर लोकांचे सहभाग होत असतो, त्यांचेही खरंच मनपूर्वक धन्यवाद। असेच ही सेवा निरंतर चालू ठेवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य करून ही सेवा निरंतर चालू ठेवावी ही आमच्या टीमची इच्छा आहे। नमस्कार। नमस्ते। नैतिका दर्या मैदाल असं म्हणलं जातं। तर मी पहिल्यापासूनच पाटील सरांचे जे व्हिडिओ आहेत ते नेहमी बघत होते, मला खूप चांगलं पण वाटतं। आणि असं ही जी सेवा आहे, आपण गरजूंची सेवा केलं तर कुठं ना कुठंतरी आपल्याला त्याचं फळ जे आहे ते मिळत असतं। पण वाढदिवस आणली आपण बघतो की कशा प्रकारे साजरे केले जातात, की म्हणजे वायफट खर्च जे आहे ते केला जातो। पण अशा पद्धतीने जर आपण केलं की जे काही ज्यांना खरोखरच गरज आहे किंवा जे आता बघितलं आपण आजारी पेशंट आहेत, तर त्यांना हे सकाळचं आपण जर हे नाश्ता वगैरे केलं तर त्यांची देखील आत्मा तृप्त होईल आणि कुठे ना कुठेतरी त्याचं आपल्याला पेटीएम वर 60 रुपये
प्राप्त झाले. समाधान आहे ते बाकीचं कोणत्याच गोष्टीमध्ये नाही आहे. तर मी तर सगळ्या टीमचं मनपूर्वक आभार मानते. आणि मी बघितल्यावरच मला असं वाटलं होतं ॲक्च्युली ते हे वाढदिवस जे आहे माझ्या बहिणीच्या मुलीचा आहे, पहिलाच वाढदिवस तिचं. पण मागच्या वर्षी जे आहे ती जन्मल्यानंतर थोडं तिचं प्रॉब्लेम ते सगळे झाल्यानंतर मी तेव्हाच ठरवलं होतं की तिच्या नावाने कुठंतरी आपल्याला म्हणजे गरिबाचा अन्नदान करूया. मग ही जी मी बघितलं की या टीमचं उपक्रम ते सगळं बघितल्यानंतर मग मला कुठंतरी समाधान वाटलं की मला पण कुठंतरी म्हणजे इच्छा असेल तर मार्ग सापडेल म्हणल्यासारखं. मग मी सरांना भेटले आणि बोलले. त्यांनी लगेचच म्हणले की आपण 3 तारखेला करूयात. मग त्याच्यातून हे सगळं झालं. तर मी अजून पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानते. धन्यवाद. प्रथमतः नमस्कार सगळ्यांना. रोज इथे जनसेवा ही ईश्वर सेवा आणि मल्लिकार्जुन सेवाभावी संस्था यांच्यामार्फत खूप छान कार्य होत असतं. गरजूंना किंवा त्यांच्यावर पालकांना, त्यांच्यासोबत जे पालक असतात त्यांना खूप छान प्रकारे इथं नाश्ता वगैरे दिलं जातं. असे समाजात भरपूर असे व्यक्ती आहेत जिथपर्यंत की त्यांना माहिती नाही ही सेवा रोज निरंतर चालू आहे. आपण ह्या व्हिडिओला इतकं सगळ्यांनी लाईक वगैरे शेअर करून इतकं नाही का त्याचं पब्लिसिटी करूयात की जे खरंच त्यांना खूप जणांना माहिती नाही हे सध्या असं कार्य चालू आहे. आपण शेअर लाईक वगैरे करून सगळ्यांपर्यंत हे कार्य पोहोचूयात आणि अजून अशी दानशूर व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचतील आणि हे कार्य निरंतर चालू राहतील. आणि आज या ठिकाणी मी आणि माझी लेकरं, दोन्ही मुलं, आम्ही इथं उपस्थित राहून जी सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली. खरंच मी खूप भाग्यवान मानते. आपण कधी ना कधी कुठे ना कुठे अशी सेवा असेल तर करायला काही हरकत नाही. आणि लास्ट टाइम आम्ही पण असे एकदा आमच्या मंगळवेळा टीमचं मार्फत आणि रील स्टार आमचं एक आहे त्या ग्रुपकडून आणि डॅशिंग वुमन मिळालेले बक्षीस आम्ही जे खरंच गरजू रुग्णांसाठी उपयोग व्हावं म्हणून आम्ही इथं केलेलो. लास्ट टाइम म्हणजे आपल्याला पूर वगैरे आलं होतं पूरग्रस्तांना. मग आम्हाला वाटलं आपल्या फुलाची पाकळी म्हणून आम्ही थोडं का होईना आम्ही सगळ्यांना मदत केली. असंच आम्ही यापुढे पण मदत करू ही इच्छा व्यक्त करते. आणि तुमच्या सगळ्यांच्या टीमची खूप खूप आभारी आहे. मला आज इथं संधी मिळाली. थँक्यू.